सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती। विशेषतः वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, कुसूर आणि मांगवली या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता। सह्याद्रीच्या पट्ट्यातील सावंतवाडी, दोडामार, कुडाळ आणि वैभववाडीमध्ये झालेल्या या पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असली तरी शेतकऱ्याच्या तोंडचा घास मात्र हिरावला गेला आहे। जिल्ह्यात सध्या सरासरी तापमान 37 ते 38 अंशावर पोहोचलं आहे। अशा कडाक्याच्या उन्हात अचानक आलेल्या या पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, करवंद आणि कोकम पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे। कालचा अवकाळी पावसाचा थोडा म्हणजे पहिला मोहर आलेला आणि नंतर जो मोहर आला ते आंबे सेट झालेले। आता ते 15-20 तारखेच्या दरम्यान आंबे तुटणारे होते, पण तो पहिला मोहर येऊन तुडतुड्याने काळं केलेलं हे मोठं नुकसान आहे। त्याचा संपूर्ण काळं त्या आंब्यावर उतरलं आहे आता ते, आणि त्याच्यात पाऊस झाला त्याच्यावर वारा पण गेला आहे। जरा वारा गेल्यामुळे फांद्या पण तुटल्या आहेत, त्यामुळे आंबा पण थोडा पडला आहे त्या वाऱ्यामुळे, फांद्या तुटून। हे तर कालच्या ह्याच्यात नुकसान दिसतं आहे। आम्ही साधारण दरवर्षी 25-30 हजार बॉक्स पेट्या पाठवतो। यंदा मला वाटतं ते 6-7 हजारावर आलं आहे। होय, जो जोडाचा आंबा आहे त्याला कीड 100% लागणार आहे, लागलेली पण आहे। मीज माशीचा प्रादुर्भाव होणार। मीज माशी पण आंब्याला ते हे तयार झालेल्या आंब्यांना हे मारतं, टोच मारतं, मग तिथे तो आंबा किडतात। नेपाळ्यांचे पगार साधारण सिंगल माणूस असेल तर त्याचा 15 ते 17 हजारपर्यंत पगार आहे। जेवण वगैरे सगळं आमचं देऊन 17 हजाराला पडतो, आणि जोडी असेल तर 22 ते 25 हजार रुपये पगार द्यावा लागतो। यंदा आधीच आंब्याचं उत्पादन कमी होतं, त्यात आता उरलं सुरलं पीकही या पावसामुळे हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणचा बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे।